नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं भाग 40. मागील भागात. ईशा. तसं ईशाने त्याच्याकडे पाहिलं. काही आठवतंय का? मल्हार. नाही, मला काहीच आठवत नाही. ईशा आपलं डोकं धरून म्हणाली. ठीक आहे, काही हरकत नाही, जेव्हा आठवेल तेव्हा सांग. मल्हार. ईशा. आणि हो, मी 2 दिवसांसाठी बाहेर जाणार आहे, त्यामुळे काही लागलं तर हवालदार पगारे आहेत, ते तुला मदत करतील. मी त्यांचा नंबर आणि माझा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आहे, सो काही लागलं तर नक्की सांग. मल्हार. हो. ईशा. आता तू आराम कर. मल्हार. यावेळी ईशाने फक्त मान हलवली आणि मग मल्हार निघून गेला. आता पुढे. इकडे ईशा घरात एकटी सतत आईबाबाचा फोटो घेऊन रडत बसायची. ना खाण्याची शुद्ध ना पिण्याची शुद्ध, ज्यांच्यासाठी तिने आपलं सगळं काही पणाला लावलं होतं, आज तेच या जगात राहिले नव्हते. जगण्याची इच्छा उरली नव्हती. खरंच तिला आता जवळच्या कुणाची तरी गरज होती, कारण सध्या ती खूप खूप एकटी होती. इकडे मल्हार मुंबईत आला होता त्याच्या कामासाठी. आदित्य अभि ईशाला शोधत होते. त्यांनी ईशाविषयीची माहिती गोळा करण्यासाठी काही माणसे कामाला लावली होती. त्यातून त्यांना एवढंच समजलं होतं की आतापर्यंत बाबाचे बरेच वेळा ट्रान्सफर झाले होते आणि अचानक झाले होते. काहीतरी असं होतं की ते फक्त आणि फक्त स्वतःला लपवत होते. कुणापासून आणि का हे तरी त्यांना अजून कळलं नव्हतं, पण लवकरच ते देखील कळेल अशी आशा सगळ्यांनाच होती. आदित्य खूप कष्टाने तिला शोधण्याचा प्रयत्न करत होता, पण कोणत्याही चुकीच्या मार्गाने तिला शोधायचं नव्हतं, कारण आपल्यामुळे तिला नुकसान होण्याची शक्यता होऊ शकते. आणि म्हणूनच तो जमेल तितका योग्य मार्गाने तिला शोधण्याचा प्रयत्न करत होता. आजही आदित्य, नमू, अभि, पिया आणि रवी चर्चा करत बसले होते. त्यांना आतापर्यंत एवढे तर समजले होते की ईशाच्या जाण्यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे आणि त्यामुळे ती आताही न सांगता निघून गेली. इकडे मल्हारचं देखील काम पूर्ण झालं होतं आणि जवळजवळ 2 वर्षांनी तो मुंबईला आला होता. आणि मुंबईत आल्यावर तो अभिला भेटणार नाही असं तर होणारच नव्हतं. एकमेव अभिच होता जो मल्हारसाठी खूप खास आणि मल्हार त्याच्यासाठी खूप खास असे होते. अभिच्या वाईट काळात मल्हारने त्याला खूप साथ दिली होती, म्हणून अभि कधीच मल्हारला विसरला नव्हता. आणि मल्हार देखील अभिला कायम साथ देत आला होता, म्हणून मल्हारला अभिला भेटायचं होतं. आपलं काम आवरून तो अभिच्या मुंबईच्या बंगल्याकडे निघाला. अभि, आदित्य आणि बाकी सगळे चर्चा करत बसले होते. मल्हार डायरेक्ट आत आला. येऊ का? मल्हारने दारातूनच विचारले. त्याच्या आवाजाने सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. मल्हारला पाहून अभि खूप खुश झाला. मल्हार. अभि. आणि मग तो उठून मल्हारजवळ आला आणि त्याने मल्हारला मिठी मारली. मल्हार देखील अभिला भेटून खूप खुश होता. मल्हार, कसा आहेस? किती दिवसांनी भेटत आहेस? तुला मी खूप मिस करत होतो. अभि त्याची दोन्ही दंड पकडून आनंदाने बोलत होता. मी पण खूप मिस केलं तुम्हाला. मल्हार. हो का? म्हणून आज 2 वर्षांनी आम्हाला भेटायला आला आहात का मिस्टर इन्स्पेक्टर मल्हार राणे? पिया. आय एम रिअली सॉरी पिया मॅम. मल्हार. तुमच्या सॉरी म्हणण्याने आम्ही तुम्हाला माफ करू असं वाटलं का? पिया. मग तुम्ही द्याल ती शिक्षा मंजूर आहे. मल्हार कान पकडून म्हणाला. इतक्यात त्याचं लक्ष आदित्यकडे गेलं. मग त्याने आदित्यकडे निरखून पाहिलं. आदित्य सर, राईट? मल्हार त्याच्याजवळ जात म्हणाला. तसा आदित्य देखील हसला आणि होमध्ये मान हलवली. आय एम रिअली सरप्राईज्ड. मी तुम्हाला कधी भेटेन असं वाटलंच नव्हतं. मल्हार. मला देखील वाटलं नव्हतं, पण आपण भेटलो. आदित्य. मग आदित्यने देखील मल्हारला मिठी मारली. रवी, नमू फक्त त्याच्याकडे पाहत होते. पण आज तुम्ही इथे कसे? मल्हार. अभिकडे काम होतं म्हणून आलो होतो. आदित्य. काम? कसलं काम? मल्हार. आता काय उभं राहूनच सगळी माहिती गोळा करणार का? आधी चहा वगैरे घ्या, मग आरामात गप्पा मारत बसा. पिया दोघांच्या मध्ये पडत म्हणाली. हो हो, बसा, मग बोलूया. अभि. आणि मग सगळे बसले. पियाने सर्वंटला चहा नाश्त्याचं बघायला सांगितलं. मग काही वेळ अभि आणि आदित्यने मल्हारची चौकशी केली. रवीशी ओळख करून दिली. रवी देखील पोलीस खात्यात आहे म्हटल्यावर मल्हार आणि रवीच्या छान गप्पा रंगल्या. बोलता बोलता चहा नाश्ता देखील झाला. पण आता नमू मात्र चांगलीच वैतागली होती. तिला या सगळ्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त काही करून ईशाबद्दल जाणून घ्यायचं होतं.
पण आदित्य देखील मल्हारसोबत बोलत होता, म्हणून ती देखील शांत होती. इकडे आदित्यची अवस्था देखील वेगळी नव्हती, पण मल्हारसमोर त्याला देखील काही बोलता येत नव्हतं. पिया मात्र तिथे बसून आळीपाळीने सगळ्यांकडे पाहत होती. नमूची अवस्था तिला देखील कळत होती. मग ती स्वतःहून नमूला म्हणाली, नमू तू चल माझ्यासोबत, मला जरा तुझी मदत हवी आहे. पिया मग नमू नाईलाजाने पियाच्या मागे गेली. जाताना ती तिथला ईशा आणि आईबाबाचे फोटो असलेला अल्बम घेऊन गेली. त्या दोघी गेल्या तसं आता सगळे पुरुष तिथे होते. नाही म्हणायला सगळेच काही ना काही टेन्शनमध्ये दिसत होते. अभि सर सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे तुम्ही सगळे टेन्शनमध्ये दिसत आहात? मल्हारने सगळ्यांचे चेहरे पाहून विचारलं. नाही असं काही नाही. अभि नाही सर, मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात. काही असेल तर मला सांगा. मल्हार नाही मल्हार, काही नाही. आणि आता तू मुंबईत आहेस तर जरा आराम कर. या विषयावर आपण नंतर बोलू. यावेळी आदित्य म्हणाला, म्हणजे काहीतरी आहे, पण काय? मला सांगा ना. मल्हार यावेळी मात्र अभि, आदित्य आणि रवीने एकमेकांकडे पाहिलं. काय झालं? तुम्ही असे एकमेकांकडे का पाहत आहात? हे बघा, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याशिवाय आदित्य सर इथे नसणार. कारण मला चांगलंच माहीत आहे, अभि सर जेव्हा प्रॉब्लेममध्ये असतात तेव्हा फक्त त्यांच्या विश्वासू माणसाकडेच ते मदत मागतात. त्यातला एक मी आहे तर दुसरे आदित्य सर. बरोबर ना? मल्हार अभिकडे पाहून म्हणाला. आणि मग त्याने आदित्यकडे पाहिलं. आदित्य सर, तुम्ही तरी काहीतरी सांगा. काय झालं? काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मला जमेल तितकी मी तुमची नक्की हेल्प करेन, पण मला आता असं वाटत आहे की तुमचा माझ्यावर विश्वास नाही. मल्हार खिन्न मनाने म्हणाला. प्लीज मल्हार, असं म्हणू नकोस. इनफॅक्ट तू जितकी मदत करू शकतोस तितकी मदत कोणी करू शकत नाही, आणि याची मला पूर्णपणे खात्री आहे. आपण याआधी एकमेकांना साथ देऊन एक कामगिरी पार पाडलेली आहे. आदित्य हो, आणि त्याची शिक्षा म्हणून गेले कित्येक वर्ष तू स्वतःच्या माणसांपासून दूर कुठेतरी आडगावात आपली नोकरी करत आहे. माझ्यामुळे तुझी पोस्टिंग तिकडे झाली, आणि याची गिल्ट मला आयुष्यभर राहील. तुला झालेला त्रास मी नाही विसरू शकत. अभि सर, प्लीज असं म्हणू नका. असं म्हणून तुम्ही मला परक करत आहात. मल्हार नाही मल्हार, तू मला माझ्या लहान भावासारखा आहेस, त्यामुळे तू मला कधीच परका नव्हता. फक्त यावेळी तुला त्रास द्यायचा नाही म्हणून मी गप्प होतो. अभि हो ना, मी लहान भावासारखा आहे ना तुमच्यासाठी. मग सांगा काय प्रॉब्लेम आहे ते. मल्हार अभिने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, यावेळी प्रॉब्लेम माझा नाही तर आदित्यचा आहे. अभि तसं मल्हारने आदित्यकडे पाहिलं. आदित्यने देखील त्याच्याकडे पाहिलं. काय प्रॉब्लेम? मल्हार माझी एक जवळची व्यक्ती कुठेतरी निघून गेली आहे, तेही न सांगता, आणि आम्ही तिला शोधत आहोत. आदित्य जवळची व्यक्ती म्हणजे नक्की कोण? तुम्ही त्यांच्याबद्दल तर नाही ना बोलत आहात, ज्यांची तुम्ही गेले कित्येक वर्ष वाट पाहत आहात, ज्यांना तुम्ही शोधत होतात? मल्हार हो, मी तिच्याबद्दलच बोलत आहे. आणि ती भेटावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत होतो. आणि जेव्हा ती भेटली तेव्हा तिच्यासमोर मनातल्या भावना व्यक्त करण्यापेक्षा मी नको तो खेळ खेळत बसलो. आणि त्याच खेळामुळे यावेळी मात्र ती पुन्हा मला सोडून कुठेतरी निघून गेली. आता मला खूप टेन्शन आलं आहे की मी तिला पुन्हा कशी शोधून काढू. आदित्य भरल्या डोळ्यांनी म्हणाला. आदित्य सर, तुम्ही असे खचून जाऊ नका. मी आयुष्यात कधी प्रेम केलं नाही, पण माझा प्रेम या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास आहे. इतक्या संकटांना समोर जाऊन अभि सर आणि पिया मॅम एकत्र आले. तसंच तुम्हाला देखील तुमचं प्रेम नक्की मिळेल याची मला खात्री आहे. मल्हार आदित्यच्या डोळ्यात पाणी पाहून म्हणाला. देव करो आणि तू म्हणतोस तसंच व्हावं. अभि सर, तुम्ही एक काम करा, मला त्यांचा एक फोटो आणि त्यांचं नाव द्या. मी माझ्या परीने पण प्रयत्न करेन. मल्हार आदित्यकडे पाहून म्हणाला. ठीक आहे. आदित्य मग अजून काही वेळ गप्पा मारून मल्हार जायला निघाला. तसा आदित्यने नमूला आवाज दिला. आदित्यची हाक ऐकून नमू पटकन बाहेर आली. काय सर? नमू मला तो अल्बम दे. आदित्य नमूने आदित्यच्या हातात अल्बम दिला आणि मग आदित्यने अल्बममधून ईशाचा आणि आईबाबाचा एक फोटो काढला आणि त्याच्या मागे तिघांची नावे लिहिली आणि मग तो फोटो एका इन्व्हलॉपमध्ये भरून मल्हारच्या हातात दिला. मल्हारने तो हातात घेतला आणि सगळ्यांचा निरोप घेऊन निघाला. इतक्यात जाताना त्याला चेअरचा धक्का लागला आणि त्याच्या हातातून इन्व्हलॉप खाली पडला आणि त्यातून अर्धा फोटो बाहेर आला. मल्हार तो फोटो उचलायला गेला आणि अचानक त्याला ईशाचा अर्धा चेहरा दिसला. कसं तरी हळूच तो फोटो बाहेर काढला आणि त्या फोटोकडे पाहून त्याचे डोळे विस्फारले.
त्याने मागे वळून बाकी सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही यांना शोधत आहात? हो, तू ओळखतोस हिला? अभि. ईशा आणि तिचे आई बाबा? मल्हार फोटोकडे पाहून म्हणाला, तुम्हाला कसं माहिती सर? तुम्ही भेटला आहात का ईशाला? कुठे आहे ती? कशी आहे? प्लीज सांगा ना सर, मला तिला भेटायचं आहे. नमू रडवेला चेहरा करून म्हणाली, ईशा सध्या उस्मानाबादमध्ये आहे. 1.5-2 महिन्यापूर्वीच आमची भेट झाली होती एका ॲक्सिडेंटमुळे. मल्हार. ॲक्सिडेंट? ईशा ठीक तर आहे ना? मल्हारच्या तोंडून ॲक्सिडेंटचे नाव ऐकून आदित्य पटकन पुढे येऊन म्हणाला. आदित्यच्या घाबरलेला चेहरा पाहून आदित्य तिच्यावर किती प्रेम करतो याची जाणीव मल्हारला झाली. त्यावेळेस जे काही झालं ते फक्त एक छोटासा ॲक्सिडेंट होता, पण आता जे झालं आहे त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ईशाजवळ गेलं पाहिजे. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. मल्हार. का 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 काय झालं आहे? आता मात्र आदित्य तुटक शब्दात म्हणाला. आता मात्र मल्हारला देखील काही बोलवेना. सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले होते. बोला ना सर, काय झालं आहे? ईशा ठीक तर आहे ना? नमू आता हुंदका आवरत म्हणाली, आता ठीक आहे म्हणण्यापेक्षा मी फक्त एवढंच म्हणेन की त्या जिवंत आहेत. मल्हार. म्हणजे? आदित्य. म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांचा खूप भयानक ॲक्सिडेंट झाला होता. आता त्यांना नवजीवन मिळालेलं आहे, पण या सगळ्यात त्यांनी खूप काही गमावलं आहे. मल्हार. सर प्लीज असं कोड्यात बोलू नका. काय झालं आहे ते स्पष्टपणे सांगा ना, मला आता खूप भीती वाटायला लागली आहे. नमू थोडं वैतागून म्हणाली. पिया तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. त्या भयानक ॲक्सिडेंटमध्ये ईशाने तिच्या आईबाबांना गमावली. मल्हार. आईबाबा नाही राहिले हे ऐकून नमूला धक्का बसला. ती एकदम सुन्न झाली. आदित्यने देखील आपल्या केसातून हात फिरवला. तेवढ्या तिकडे नमू धप्पन खाली पडली. तसे सगळे तिच्या जवळ गेले. तिची शुद्ध हरपली होती. तिच्यासाठी आईबाबा देखील तेवढेच जवळचे होते जेवढी तिची मम्मी. पण आता आईबाबा नसल्यामुळे ईशाबरोबर ती देखील पोरकी झाली होती. रवी तिच्या गालावर थोपटावून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. रवी तिला पहिले आत घेऊन चल. अभि. तसं रवीने होमध्ये मान हलवली आणि पटकन नमूला आपल्या दोन्ही हातावर उचलले आणि गेस्ट रूमकडे घेऊन गेला. अभिने पटकन डॉक्टरांना बोलावलं. काही वेळात डॉक्टर येऊन नमूला चेक करून काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं. बीपी लो झाल्यामुळे ती बेशुद्ध आहे एवढंच म्हणाले. काही वेळात तिला शुद्ध येईल. काही वेळाने तिला शुद्ध आली, पण शुद्धीवर आल्यापासून ती ईशाकडे जाण्याचा हट्ट करत होती. खूप रडत होती. कोणाचेच काही ऐकत नव्हती. शेवटी आदित्य तिच्या समोर येऊन बसला. शेरनी काय सुरू आहे तुझं? हे बघ, मला माहिती आहे तुला ईशाची किती काळजी आहे ते, आणि मला देखील तिची काळजी आहे, पण त्याचबरोबर मला तुझी पण काळजी आहे. सध्या तुझी तब्येत ठीक नाही. तुला बरं वाटलं की आपण जाऊया. आदित्य प्रेमाने तिला समजावत होता. पण सर, यावेळी ईशाला आपली गरज आहे. खूप एकटी आहे. त्यात आता काका काकूसुद्धा नाही आहेत. ती खूप एकटी पडली असेल. आपल्याला जायला हवं. नमू अश्रू ढाळत म्हणाली. हो, जाऊया आपण. आदित्य. कधी सर? कधी? गेले कित्येक दिवस ती एकटी आहे. तिची काय अवस्था झाली असेल. आपण आत्ताच निघूया ना. आणि तुम्ही माझी काळजी करू नका. मी ठीक आहे. उलट ईशाला पाहिलं की मी लवकर ठीक होईन. नमू. ठीक आहे, आपण उद्या सकाळीच निघू. नमू ऐकत नाही म्हणून मग आदित्य सकाळी निघायला तयार झाला. पण काही केल्या त्याचं मन मानत नव्हतं. सतत ईशाकडे ओढ घेत होतं. पण नमूला या अवस्थेत घेऊनही जाता येत नव्हतं आणि तिला सोडूनही जाता येत नव्हतं. म्हणून सध्या तिला समजवण्यासाठी तो म्हणाला, नको ना सर, अजून 24 तास. मला नाही थांबायला जमणार. नमू हुंदकी देऊन रडत म्हणाली, सर मी काय म्हणतो, आपण निघूया. पोहोचायला वेळ लागेल. आणि या म्हणतायत तसं आपण ईशाला एकटं सोडणं देखील ठीक नाही. मल्हार मध्येच बोलला. तसं नमू पटकन उठून उभी राहिली. सर हे बरोबर बोलत आहेत. नमू मल्हारकडे पाहून आदित्याला म्हणाली. तसा आदित्याने एक क्षण विचार केला आणि म्हणाला, चला निघूया. तसं सगळेच बंगल्याच्या बाहेर आले. एक मिनिट, आपण सगळेच निघालोय? अभि. बरोबर. आता आपण सगळ्यांच्या अशा अचानक जाण्याने ईशा गोंधळून जाईल. पिया. ठीक आहे, मग आपण एक काम करू. आता मी मल्हारसोबत जातो आणि तिथली परिस्थिती पाहून नमू आणि तुम्हा सगळ्यांना कळवतो. आदित्य. नाही, अजिबात नाही. मी येणार तुमच्यासोबत. नमू हट्ट करत म्हणाली. मी पण येतो. रवी. एक काम करूया, आता मी आणि नमू मल्हारसोबत जातो
तोपर्यंत रवी तू इथेच थांबून आरू आणि मॉमची काळजी घे. आदित्यचं म्हणणं रवीलाही पटलं. मग त्याने फक्त होमध्ये मान हलवली. पण तू नमूची काळजी घे आणि स्वतःचीही. रवी हळूच आदित्यच्या कानाजवळ पुटपुटला. त्यानंतर तिघांचा प्रवास ईशाच्या दिशेने सुरू झाला. साधारणपणे 8 ते 10 तासांच्या प्रवासानंतर तिघेही उस्मानाबादमध्ये दाखल झाले. तोपर्यंत सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. काही वेळातच ते ईशाच्या घराजवळ आले. सर, ईशा कुठे राहते? नमूने घाईघाईतच विचारलं. तसं मल्हारने एका दिशेला हात केला. तसं नमू धावतच त्या घराजवळ आली. तिने घाईतच दारावरची बेल वाजवली. पण 1-2 बेलनंतर सुद्धा ईशाने दरवाजा उघडला नाही. तोपर्यंत आदित्य आणि मल्हार देखील दाराजवळ आले. आदित्यने देखील बेल वाजवली, पण काहीच रिस्पॉन्स नाही. मग त्याने एकदा नमू आणि मल्हारकडे पाहिलं. तोपर्यंत हजारो विचारांनी मनात गोंधळ घातला होता. नक्की ईशा दरवाजा का उघडत नाही? तिला काही झालं तर नसेल, किंवा मग आई बाबा नाहीत म्हणून स्वतःच्या जीवाचं काही केलं तर नसेल ना? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात नाचत होते. मग मात्र त्याने दरवाजा ढकलला तर सगळ्या घरात अंधार होता. पुढचं काहीच दिसत नव्हतं. मग मात्र मल्हार पुढे आला आणि त्याने घरातले लाईट लावले आणि समोरचे दृश्य पाहून तिघांच्याही डोळ्यात पाणी आलं. ईशा आईबाबांच्या फोटो छातीशी कवटाळून सुन्नपणे बसली होती. डोळ्यातून पाणी वाहत होतं. हातापायावर बँडेज होते. डोळे खोल गेले होते. चेहरा निस्तेज झाला होता. फुलासारखी टवटवी दिसणारी ईशा पार कोमेजून गेली होती. तिची ती अवस्था पाहून नमू धावतच आत शिरली. आदित्यही तिच्या मागे आला. नमू पटकन ईशाजवळ गेली. तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन तिची मान वर केली. ईशा अजूनही शून्यात नजर लावून बसली होती. ईशा, अगं एकदा माझ्याकडे बघ ना. बघ, तुझी नमू आली आहे तुला भेटायला. नमू रडत रडत म्हणाली. तरी ईशा मात्र अजूनही शून्यात नजर लावून बसली होती. आता मात्र नमूने तिचे दोन्ही दंड धरून तिला हलवले आणि ओरडून म्हणाली, ईशा एकदा माझ्याकडे बघ. आता मात्र ईशा भानावर आली आणि तिने नमूकडे पाहिलं. आता मात्र तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला आणि तिने नमूला मिठी मारली आणि दोघी मोठमोठ्याने रडायला लागल्या. आईबाबाच्या जाण्याने ईशा पार कोलमडून गेली होती. तिला त्यांचे जाणं सहन होत नव्हतं आणि नमू तिच्या डोक्यावरून पाठीवरून मायेने हात फिरवून तिला शांत करत होती. पण ईशा काही केल्या शांत होत नव्हती. खूप वेळ ती रडत होती. आदित्य मात्र तिच्याकडे पाठ करून उभा होता. त्याला तिचं असं रडणं सहन होत नव्हतं. नमू मग तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. उठ, इथे बसून राहू नकोस. नमू. पण ईशा हलायला देखील तयार नव्हती. आता ही ईशा आईबाबाचा फोटो हातात घट्ट पकडून बसली होती. तसं नमूने आदित्यकडे पाहिलं. त्याचवेळी आदित्यने देखील नमूकडे पाहिलं. नमूला काय म्हणायचं होतं ते तो समजून गेला आणि मग आता तो स्वतः पुढे आला. मल्हार मात्र आता काही अंतरावर दूर उभं राहून त्यांच्याकडे पाहत होता. ईशा. आदित्यने हळुवारपणे ईशाला हाक मारली. तसं ईशा हळूच नमूच्या मिठीतून बाहेर आली आणि तिने आदित्यकडे पाहिलं. आता मात्र ती हळूहळू स्वतःहून उभी राहिली आणि एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. पण पाऊल पुढे टाकताच तिचा तोल गेला. ती पडणार त्याआधीच आदित्यने तिला सावरले आणि आपल्या मिठीत घेतले. ईशाने त्याच्याकडे पाहिलं. माझे आयू बाबा. आणि तिने आदित्यला मिठी मारली आणि रडायला लागली. आदित्यने देखील तिला घट्ट आपल्या मिठीत घेतले. ती रडत असताना देखील सतत आईबाबाचं नाव घेत होती, पण रडायची शांत होत नव्हती. नमू देखील रडत रडत दोघांकडे पाहत होती. तिची ही अवस्था पाहून आदित्यच्या डोळ्यातून देखील पाणी वाहत होतं. मल्हार देखील भरल्या डोळ्यांनी त्या दोघांकडे पाहत होता. काही वेळानंतर ईशाचं रडणं कमी झालं. तसं आदित्यने तिला आपल्या मिठीतून बाहेर काढले तर ईशा डोळे मिटून निपचित पडली होती. ईशा. तिला निपचित पडलेलं पाहून आदित्यने आवाज दिला, पण ईशाने प्रतिसाद दिला नाही. मग मात्र तिच्या गालावर थोपटून तिला आवाज देत होता, पण ईशा डोळे उघडायला तयार नव्हती. तसं नमू देखील पुढे आली. काय झालं सर हिला? नमूने घाबरून विचारलं. आता मात्र आदित्यही घाबरला होता, कारण ईशा पूर्णपणे थंड पडली होती. माहीत नाही, तू एक काम कर, पाणी आण. आदित्य. तसं नमू घाईघाईत पाणी आणायला निघून गेली. मल्हार देखील घाबरला होता तिची अवस्था पाहून. नमू पाणी घेऊन आली. मल्हारने देखील तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले, पण ईशा काही डोळे उघडत नव्हती. आता मात्र तिघेही घाबरले. आदित्य सर, मी डॉक्टरांना घेऊन येतो. मल्हार. हो लवकर ये. आदित्य. मग मात्र आदित्यने ईशाला उचलले आणि रूममध्ये घेऊन आला. नमूही त्याच्या मागे मागे आली.
त्याने बेडवर तिला व्यवस्थित झोपवले. नमू देखील तिच्या बाजूला बसली आणि तिचे हात चोळू लागली. आदित्य देखील तिचे पाय चोळू लागला. सर, ईशाला काय झालं? ती ठीक तर आहे ना? नमू आताही रडत रडत म्हणाली. तू काळजी करू नकोस, मल्हार डॉक्टरांना आणायला गेला आहे ना, डॉक्टर आले की सांगतील. आदित्य, सर आपण ईशाला घेऊन जायचं का मुंबईला? नमू, हो, तिला आता इथून घेऊन जायचं आहे, पण जरा तिला बरं वाटायला हवं. ती अजून पूर्णपणे ठीक नाही, अशा अवस्थेत तिला प्रवास करायला नको. आदित्य, पण एकदा ती बरी झाली की मी तिला घेऊन मुंबईला जाणार. ती काहीही म्हणाली तरी मी तिचं काहीही ऐकणार नाही. नमू, काळजी करू नकोस, आता सगळं ठीक होईल. आदित्य. काही वेळाने मल्हार डॉक्टरांना घेऊन आला. त्यांनी ईशाला चेक केले. डॉक्टर, कशी आहे ईशा? आदित्य, मला मिस्टर राणे म्हणाले की त्यांचा काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यात त्यांनी त्यांच्या आईवडिलांना देखील गमावले. याचाच त्यांना मानसिक धक्का बसला आहे. खरं तर अशा अवस्थेत पेशंटला खूप काळजीची गरज असते आणि मी ईशाबद्दल देखील हेच म्हणेन. सध्या त्यांची खूप काळजी घ्यायची गरज आहे, कारण गेले कित्येक दिवस त्यांनी काही व्यवस्थित खाल्ले पिलेले दिसत नाही. मग अशा अवस्थेत असा त्रास तर होणारच, आणि जर आताही त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर त्यांची तब्येत अजून खराब होईल. आता मी फक्त एवढंच म्हणेन की सध्या त्यांची काळजी घ्या. डॉक्टर, ठीक आहे डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ. आदित्य. आणि मग डॉक्टर निघून गेले. ती पूर्ण रात्र नमू, आदित्य आणि मल्हार ईशाजवळ बसून होते. ईशा कधी उठेल याचीच वाट ते पाहत होते. मध्येच आदित्य बाहेर येऊन उभा राहिला. रात्रीच्या कुशीत निरागसपणे शांत झोपलेल्या त्या शहराकडे बघत होता. आताही डोळ्यात पाणी होते, मनात असंख्य विचार घोळत होते. इतक्यात मल्हारने त्याला मागून आवाज दिला. सर. मल्हार. मल्हार, बोल ना. आदित्य, सॉरी सर. मल्हार, तू का सॉरी म्हणतोयस मल्हार? उलट आम्हीच तुला थँक्यू म्हणायला हवं. आदित्य, मला जर माहिती असतं ईशा आणि तुमचं काही नातं आहे तर मी कधीच तुम्हाला इथे घेऊन आलो असतो. मल्हार, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या अशाच योगायोगाने घडतात. त्या दिवशी तू मुंबईत आलास, अचानक अभिला भेटायला म्हणून घरी आलास आणि फक्त आला नाहीच, आम्हाला ईशा मिळवून दिलीस. खरंच तुझे खूप मोठे उपकार आहेत माझ्यावर. आदित्य, प्लीज सर, उपकार वगैरे म्हणू नका. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. खरं तर ईशाला या अवस्थेत टाकून यायला माझं मन देखील तयार नव्हतं, पण महत्त्वाचं काम होतं म्हणून मला मुंबईला यावं लागलं आणि म्हणूनच मी अभिसरांना देखील भेटायला आलो. आता हा योगायोग होता की आणखीन काही मला नाही माहिती, पण बरं झालं मी तिथे आलो. त्यामुळेच तर मला तुम्हाला भेटता आले आणि तुम्हाला तुमची ईशा मला परत देता आली. मल्हार, तू ईशाला कधीपासून ओळखत आहेस? आदित्य, साधारण महिना दीड महिन्यापूर्वी ईशा मला इथे भेटली. तिला भेटल्यापासून सतत असं वाटायचं की ती कोणत्या तरी मानसिक त्रासात आहे. सतत आपल्याच विचारात असायची. ना कधी कोणाशी जास्त बोलायची, ना कधी हसताना मी तिला पाहिलेलं आहे. आणि मी तिला विचारलं देखील होतं की काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतेस, पण ती तेव्हा काहीच बोलली नाही. मल्हार, अशीच आहे ईशा. तिला आपलं मन मोकळं कधीच करता आलं नाही. सतत एकटीच कुडत राहिली आहे. आताही तिच्या डोक्यात किती विचार असतील, पण आताही ती काही सांगत नाहीये आणि कदाचित सध्या ती सांगण्याच्या मनस्थितीत देखील नाही. आदित्य, पण त्या दिवशी घाटात ॲक्सिडेंट झालाय अशी खबर मला मिळाली आणि मी स्वतः जेव्हा तिथे गेलो, ती गाडी दरीच्या कड्यावर अडकली होती. कोणत्याही क्षणी खाली पडेल असं वाटत होतं. त्यावेळेस फक्त ती माझ्यासाठी एक व्यक्ती होती जी त्या संकटात अडकली होती. मी तिला बाहेर काढल्यानंतर मला कळालं की ती ईशा आहे. ती शुद्धीवर आल्यावर देखील मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला की हे सगळं घडलं कसं, तर एवढंच म्हणाली की लॉंग ड्राईव्हला जायचं होतं. पण सर. मल्हार बोलून थांबला. पण काय? आदित्य, ईशाने मला सांगितलं की तिने तिच्या आईबाबांबरोबर बाहेर डिनरला जायचा प्लॅन केला होता आणि त्यात तिला आधी लॉंग ड्राईव्हला जायचं होतं, म्हणून ते लोक घाटाच्या दिशेने लॉंग ड्राईव्हला चालले होते. पण माहीत नाही सर, सारखं असं वाटतं की लॉंग ड्राईव्हसाठी कोणी घाटाच्या दिशेला का जाईल. मला सतत वाटते की ती खोटं बोलते, पण का ते मात्र कळत नाही. मल्हारने आपली शंका व्यक्त केली. ईशा खोटं बोलत आहे याची तुला शंका आहे, पण मी खात्री देतो की ती आताही खोटं बोलत आहे. तिच्या आयुष्यात नक्की असं काहीतरी आहे जे ते आपल्यापासून लपवत आहे आणि त्याच खोट्यामुळे आतापर्यंत सतत पळत आलेली आहे आणि आताही ते तेच करते. आदित्य, पण असं काय असेल सर? मल्हार, तेच तर कळत नाही, पण मी आता गप्प बसणार नाही. मी आता ईशाला मुंबईत घेऊन जाणार आहे
लवकरच तिच्या मनातून या सगळ्या गोष्टी मी बाहेर काढणार आहे. आदित्य: नक्की करा सर, आणि हेच करणं गरजेचं आहे, कारण की आता तिला एकटीला ठेवणं ठीक नाही आहे. मल्हार: आदित्य: आता आदित्य ईशाला परत घेऊन जाऊ शकेल का? आणि ईशाच्या नजरेत आदित्य आणि आलिशाचा साखरपुडा झाला आहे, अशा ती तरी आदित्यसोबत जाईल का? आता तरी ती आदित्यला खरं सांगेल का? आता त्यांचं प्रेम पूर्णत्वाकडे जाईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर ऐकत रहा. आणि आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.